नमस्कार. फक्त कोरफड आणि कडुलिंब याच्यापासून मी साबण तयार केलेला आहे. आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि कोरफड आणि कडुलिंब हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तर सगळ्यात आधी ना इथे मी मोल्ड घेतलेला आहे, ऑनलाईन मोल्ड मागवलेला आहे आणि शक्यतो ना साबण बनवण्यासाठी मोल्डचा वापर करायचा. जर वाटी वगैरे घेतली ना सेट करण्यासाठी तर त्याच्यातून व्यवस्थित साबण निघत नाही, चिकटून राहतो. म्हणून मी मोल्डचा वापर करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साबण बनवण्यासाठी लागणारा बेस हा देखील मी ऑनलाईनच मागवलेला आहे. आता याचे मी तुकडे करून घेणार आहे. जेवढा पाहिजे तेवढा घेतलेला आहे. हा उरलेला जो दिसतोय ना तुकडा त्याचा पण मी साबण बनवणार आहे, मुलतानी मातीचा. तर तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. आता या सगळ्याचे तुकडे करून घेते आणि आपण हे वितळवून घ्यायचं आहे. जसं आपण चॉकलेट वगैरे वितळवतो ना डबल मेथडप्रमाणे, त्याप्रमाणे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं, त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचा आणि नंतर हे भांडं ठेवून घ्यायचं. आता हे वितळेपर्यंत मी एक पेस्ट तयार करून घेणार आहे कडुलिंब आणि कोरफडीची. सगळ्यात आधी कडुलिंब धुवून घेते. पाणी नितळलं की हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं. आता कोरफड घेते, आपल्याला लागेल तेवढीच कोरफड घ्यायची आहे. कोरफडीचे फायदे देखील सगळ्यांनाच माहिती आहेत आणि ही कोरफड आपल्या त्वचेला थंडावा देणारी असते. आता इथे कोरफडीवर थोडी धूळ आहे, ती पण धुवून घेते आणि त्याच्या कडेला जो काटेरी भाग असतो ना कोरफडीच्या, तो काढून घेते मी. साईडचा काटेरी भाग फक्त काढायचा आहे, वरची साल नाही काढली तरी चालते. त्यानंतर ह्याचे देखील तुकडे करून आता याची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे कडुलिंब आणि कोरफडीची. याच्यामध्ये तुळशीची पानं टाकली तरी देखील चालतात. इथे मी तुळशीचा वापर नाही केलेला आहे. आपण जे मार्केटमधून केमिकलयुक्त जे साबण आणतो त्यापेक्षा आपण घरच्या घरी असा साबण तयार करू शकतो. तर आता इथे पेस्ट तयार करून घेते आणि पेस्ट तयार झालेली आहे. आता ही गाळून घ्यायची आहे. एखाद्या कपड्यातून किंवा चाळणीतून ही गाळून घ्यायची. जर अशीच वापरली तर साबणामध्ये त्याचे तुकडे राहतात, त्याच्यामुळे मी इथे गाळून घेते आणि जेवढा बेस आहे तेवढ्या पुरेसंच इथे लिक्विड तयार झालेलं आहे, तेवढ्याच प्रमाणात आहे. आता इथे आपला बेस देखील वितळलेला आहे आणि तो भांड्यातून मी बाहेर काढून घेते. म्हणजे हे भांडं आहे ते बाहेर काढते. याच्यामध्ये हे कडुलिंब आणि कोरफडीचा आपण पेस्ट तयार केली ती टाकून घ्यायची. मिश्रण गरमच आहे तेव्हाच हे सगळं टाकून घ्यायचं आहे. आता इथे मी टिटरी ऑइल घेतलेलं आहे. हे खाज खरूज असेल ना त्यासाठी खूप उपयुक्त आहे. तुमच्याकडे नसेल तर गुलाबजलचा देखील वापर करू शकता. आता हे मोल्डमध्ये मी काढून घेते. गरम आहे त्याच्यामुळे पळीचा वापर केलेला आहे. आता हे 4 ते 5 तासासाठी सेट करायला ठेवायचं आहे. बाहेरच ठेवायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही. आणि त्यानंतर चेक करते मी, सेट झालेला आहे व्यवस्थित. आता काढून दाखवते. खूप सुंदर अशी साबण तयार झालेले आहे, बघू शकता. तर तुम्ही देखील घरच्या साहित्यापासून अशा प्रकारे साबण तयार करू शकता. फक्त कडुलिंब आणि कोरफड सगळीकडे उपलब्ध असतेच आणि त्याचा उपयोगही खूप छान आहे आणि तेही केमिकल विरहित ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.